नमस्कार, गणेश शिंदे चाकण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हे बघा, आपल्याकडे मिक्सर भांडे आलेले आहे. हा बेस पूर्णपणे खराब झालेला आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. बघा, पूर्ण बेस सडलेला आहे. या आतमध्ये पण तुम्ही बघू शकताय बेस पूर्णपणे खराब झालेला आहे. हे पहा, गॅसकीट पण त्याचं पूर्ण गेले. आतमध्ये बघू शकताय त्याचा ब्लेड भूस वगैरे काहीच राहिलेलं नाही आहे. कस्टमरने आपल्याकडे आणलेले. आपण असा त्या बेस बदलणार आहोत. चला, मी तुम्हाला दाखवतो कसा बेस चेंज करायचा. ठीक आहे, त्यासाठी आपण आता भूस ठोकून घेणार आहे. तेव्हा बेस आपण बाहेर काढून घेणार आता. बघा, आपण आता हे ठोकून भांड्याचा आपण भूस बाहेर काढून बेस काढून घेणार आहे. हे बघा, आता भूस निघालेला आहे. तर आता आपण बेस काढून घेणार आहे बाहेर. तर बेस काढल्याच्या नंतर आपण आता याला नवीन बेस बसवणार आहे. हे बघा, या पाण्याने आपण वरला नट काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला आता बेस पूर्ण बाहेर येईल. बघा, बघू शकता आपण आता ठोकून अशा पद्धतीने बेस काढलेला आहे. हे बघा, आपला बेस निघलेला आहे. आता हा बेस काढल्यामुळे हा आपला बेस तुटून निघलेला आहे. हे बघू शकताय तुम्ही. हा बेस पूर्णपणे तुटला आहे. खराब झाल्यामुळे हा बेस तुटून निघलेला आहे. त्याचे आपण साईडला बेस काढताना चेंबलं जातं, तर आपण ते प्रेस करून ठोकून घेणार आहोत, जेणेकरून आपला बेस व्यवस्थित बसला जाईल त्याच्यामध्ये. हे बघा, पूर्ण लेवल करून घ्यायचे. गॅसकीट टाकल्याच्या नंतर आपला बेस पूर्णपणे व्यवस्थित त्याच्यात बसला जाईल. त्याची व्यवस्थित एकदम लेवल करायची आपल्या त्याची, जेणेकरून आपला बेस व्यवस्थित त्यात बसला जाणार आहे. बघा, पूर्ण सपाट बेस व्यवस्थित त्याच्यात बसला जाईल. ओके आलेले आहे. आतमधून पण आपण थोडंसं पंच करून घेणार आहे. आपल्याला लागणार आहे बेस. बघा, आता चला, तर मी तुम्हाला आता आपल्या यासाठी लागणार आहे बेस. आपण आता बघा, आपण नवीन बेस घेतलेला आहे. पूर्ण बेस ओरिजिनल हेवी क्वालिटीचा आहे, जेणेकरून आपल्या कस्टमरची कधी कंप्लेंट येणार नाही. त्यासाठी चांगली क्वालिटी वापरायची. चला, तर आपण नट काढून घेऊ आता. हे नट आता पूर्णपणे मी बाहेर काढून घेतलेले आहे. गॅसकीट आहे. हे बघा, आता हे गॅसकीट आहे. गॅसकीट यासाठी वापरलं जातं की जेणेकरून आपलं पाणी भांड्यामधलं बाहेर लिकेज होणार नाही. त्यासाठी आपण गॅसकीट टाकलं जातं. हे बघा, आता बेस कसा बसलेला आहे पूर्णपणे. तर आपण याला वायसर नट लावून पूर्ण फिट करून घेणार आहे. आपण याच्यावर वायसर टाकणार आहे. स्टीलवाला वायसर आहे, जेणेकरून त्यात पाणी आपलं खाली जाणार नाही. हे बघा, हा वायसर आहे. वायसर लावलेलं आहे. आपण आता वरनं नट लावणार आहे. तो नट लावल्याच्या नंतर आपलं भांडं पूर्णपणे पाण्याने आवळून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं पाना लागणार आहे. आपल्याला पाण्याने आपण पाना घेतलेला आहे. बघा, पाण्याने पूर्ण जाम टाईट करून घ्यायचं आहे. आपलं बेस बिलकुल हल्ला जाणार नाही इतकं आपण टाईट करून घ्यायचे खाली. बघा, एकदम आपला बेस मस्त व्यवस्थित बसलेला आहे. थोडं टाईट करून घ्यायचे. अजून व्यवस्थितरित्या हे टाईट करायचे आपल्याला. बेस आपला हल्ला जाणार नाही बिलकुल. अशा रीतीने आपण जर भांडे व्यवस्थित रिपेअर करून दिले तर कस्टमरचे आपल्या कंप्लेंट येत नाही. त्यामुळे आपण व्यवस्थित भांडे रिपेअर करायचे आहे. पूर्णपणे व्यवस्थित टाईट करून घ्यायचे. बघा, आता बेस एकदम हेवी, एकदम मस्त क्वालिटी व्यवस्थित आपण टाकलेला आहे. बसलेला पण व्यवस्थित आहे. हे बघा, हलणार नाही. आता आपला पहिला बेस पूर्ण हलत होता. हा बेस आपण पूर्णपणे व्यवस्थित बसवल्यामुळे हा पूर्ण ओके झालेला आहे. आता याच्यात आपल्याला लागणार आहे ब्लेड, सॉफ्ट बूस. हे बघा, आपण सॉफ्ट घेतला आहे. हा SS चा सॉफ्ट आहे, ओरिजिनल हेवी क्वालिटीचा, जेणेकरून पाण्यामध्ये गंज पकडत नाही. हे ब्लेड आहे. ब्लेड पण हेवी क्वालिटीचे चांगल्या पद्धतीत आपण घेतलेले आहे. आपला कपलर आहे, व्हाईट नायलॉन मध्ये कपलर आहे, हेवी क्वालिटीचा. हा पण आपण यूज करणार आहे. चला, तर बघू शकता. हा आपण सॉफ्ट आता ब्लेड मध्ये बसून घ्यायचा आहे. सॉफ्ट मध्ये ब्लेड बसून घेणार आहे. बघा, आता आपण ब्लेड मध्ये सॉफ्ट पहिला बसून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण आता पूर्ण व्यवस्थित टाईट करायचं आहे. डायरेक्ट सॉफ्ट आपण बुशमध्ये आता बसून घेणार आहे. बघा, पूर्ण टाईट व्यवस्थित झालेलं आहे. आपण आता बुश सॉफ्ट टाकणार आहे.
बसत नाही तर आपण याला गिरमिट मारून घ्यायचं. बघू शकता आता आपल्याला लागणार आहे वायसर. आता आपल्याला लागणार आहे यासाठी वायसर. पण आता वायसर घेणार आहे. आपल्या ॲडजस्टनुसार वायसर लावायचे. 2 वायसर कमीत कमी वर लावायचे ज्याने पाणी खाली वायसरमधून येणार नाही आहे. हे पहा आता वायसर लावून घेतलेले आहे मी. खालून एक वायसर आपल्याला लावायचं आहे. खालच्या बाजूने एक वायसर द्यायचा आहे. नंतर आपण कपलर बसवायचं आहे. थोडं आपण यासाठी ग्रीस लावणार आहे. ग्रीस लावायचे जेणेकरून भूसमध्ये व्यवस्थित पुरलं जाईल. थोडं ग्रीस लावायचे आहे. आता व्यवस्थित आपण आता भूसमध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा आता भूसमध्ये आपण बसवलेले आहे. आता एक वायसर लावून कपलर बसवणार आहे. त्याला एक आपला वायसर घ्यायचा आहे छोटासा. बघा आता मी वायसर टाकलेला आहे. बघू शकता आता पूर्णरित्या आपले भांडे रिपेअर झालेले आहे. बघा बघू शकता एकदम प्लेट शॉप हा बेस पूर्णपणे नवीन टाकलेला आहे. हे भांडे एकदम आपलं ओके झालेलं आहे. बघू शकता. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बघा आता आपण हे भांडे तुम्ही पाहिलेच असेल आपण कशा रीते रिपेअर केलेलं आहे. हे बघा अशा क्वालिटी मटेरियल वापरलं चांगलं व्यवस्थित रिपेअरिंग जर केलं तर कस्टमरच्या आपला कंप्लेंट येत नाही. भांडं पण व्यवस्थित टिकलं जातं. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये मी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईबर करा, लाईक शेअर कमेंट करा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.